नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण असे बोटाने चक्र काढून आपण आजच्या सगळ्या रांगोळी अशाच काढणार आहोत. तर आजच्या भागामध्ये एकूण 6 रांगोळी आहेत. तर चला तर मग काढूयात. अगदी सोप्या आणि रेखीव रांगोळी आहेत. तर इथे बघा, मी असे मोठे मोठे 3 व्हाईट रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस करून बोटाने त्याला असे चक्र काढून घेतलेले आहेत. अगदी सोपं आहे. आणि त्याखाली 2 रेषा देऊन लाल ठिपके दिलेत मी 3, आणि वरच्या साईडला सुद्धा 2 रेषा देऊन त्यावरती सुद्धा मी पिवळ्या रांगोळीने ठिपके दिले 2, आणि एक असे थोडेसे लांब ठिपके दिलेत रेष ओढल्यासारखे लाल आणि पिवळे. आणि जे मधल्या भागाचं चक्र आहे त्याच्या दोन्ही साईडने आपण असे 3-3 छोट्या छोट्या लाईन ओढून घेणार आहोत आणि त्याच्या साईडला छोट्या छोट्या डॉट्स देणार आहोत. तर ही झाली आपली सोपी, सुंदर आणि रेखीव अशी पहिली रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. तर इथे सुद्धा मी 2 मोठे मोठे टिपके दिलेले आहेत आणि इथे सुद्धा मी वाटीने प्रेस करून बोटाच्या सहाय्याने असे 2 चक्र काढून घेतलेले आहेत. अगदी हलक्या हाताने काढायचे, एकदम छान येतात आणि एकदम रेखीव सुद्धा येतात. आणि त्या मधोमध दोन्ही साईडनी आपल्याला अशा लहान मोठ्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत. मधली लाईन लहान आणि साईडच्या 2 मोठ्या. तर इथे बघा, मी दोन्ही साईडने 3-3 अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथे बघा, मी दोन्ही साईडने असे 2 लाल रांगोळीने आणि एक पिवळ्या रांगोळीने असा ठिपका देऊन त्याला हाताने बोटाने प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी रेखीव आणि खूप सोप्या रांगोळी आहेत. फक्त एक मोठ्या रांगोळीने व्हाईट ठिपका द्यायचा आहे आणि बोटाने त्याला प्रेस करायचं आहे. तुम्हाला जरी नाही जमलं तरी 1-2 वेळा तुम्ही ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेल. अगदी सोपं आहे आणि सोप्या पद्धतीच्याच रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. रोजच्या भागामध्ये आपल्या 6, 7, 8 अशा रांगोळी अपलोड होत असतात. आणि तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर इथे बघा, किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. अगदी सोपी आणि सिंपल रांगोळी आहे, पण दिसायला खूपच सुंदर रांगोळी आहे. तर समोर आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपल्याला असे 3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा मी प्रेस करून बोटाच्या सहाय्याने चक्र काढून घेतलेले आहेत. तिथला भाग थोडासा राहिला माझ्याने. हे बघा, तर तिन्ही साईडनी आपल्याला इथे 3-3 रेषा लाईन्स देऊन त्यावरती मोठ्या लाईन्सवरती ऑरेंज कलरच्या रांगोळीने एक डॉट्स दिले आणि ज्या छोट्या लाईन्स होत्या त्यावरती लाल रांगोळीने एक छोटा छोटा डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि जे चक्र काढले होते त्यावरती आपल्याला तिन्ही साईडने अशा 3-3 छोट्या छोट्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत. आणि त्यावरती सुद्धा आपल्याला थोडासा लांबसा असा डॉट्स देऊन घ्यायचा आहे. हे बघा, तर ही सुद्धा आपली सुरेख आणि रेखीव, अगदी कमी जागेत आणि खूपच सुंदर दिसणारी, मनात भरणारी ही रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. हे बघा. तर आता आपण इथे चौथी रांगोळी काढतोय. इथे सुद्धा मी एक असा मोठा डॉट्स दिला आणि वाटीच्या सहाय्याने इथे प्रेससुद्धा करून घेतले आणि बोटाने असं चक्र काढून घेतले. आजच्या सगळ्याही रांगोळी आपल्या अशा प्रेस करून बोटाने चक्र काढून घेतलेल्याच आहेत. तर इथे मी चक्र काढून घेतले आणि त्याखाली एक लांब रेष ओढून घेतली आणि दोन्ही साईडने 3-3 रेषा अगदी सेम त्याच अंतरावर आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आणि त्याखाली आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर मी इथे ऑरेंज कलरच्या रांगोळीने मोठा डॉट्स दिलेला आहे आणि छोटे छोटे सुद्धा ऑरेंज कलरच्या रांगोळीने अगदी आपण रेषा ज्या प्रकारे काढलेल्या आहेत त्या प्रकारे सुद्धा आपण डॉट्स देणार आहोत. ही सुद्धा खूप सुंदर आणि कमी जागेमध्ये एकदम उठावदार रांगोळी आहे. सुबक आणि सोप्या रांगोळी आहेत आपल्या आजच्या. तर इथे बघा, जे आपण चक्र काढलेलं आहे बोटाने त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या खाली एक छोटा छोटा डॉट्स देऊन घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने आपण असे 3 पिवळ्या रांगोळीने 3, नंतर 2 आणि नंतर एक असा डॉट्स देणार आहोत आणि त्यावरती एक लाल रांगोळीने डॉट्स देणार आहोत. अगदी उठून दिसणारी आणि कमी जागेत खूपच सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी ही सुद्धा आपली इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आजच्या सगळ्या रांगोळी पहा आणि सगळ्यात जास्त रांगोळी तुम्हाला कोणती आवडली हे सांगायला विसरू नका. तर अशाच रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात आणि तुम्हाला पाहायला आवडत असतील तर जरूर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला लगेच समजेल.
आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली, तिथे सुद्धा फॉलो करू शकता. त्यावरती सुद्धा खूप सुंदर सुंदर आणि सोप्या, झटपट आणि कमी वेळेत तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या रांगोळी मी अपलोड करत असते. तर इथे बघा, मी अशा 2 मोठ्या लाईन आणि 2 छोट्या लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती दोन्ही साईडने आपल्याला 2-2 असे डॉट्स द्यायचे आहेत आणि त्याला प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे. आणि इयरबड्सच्या सहाय्याने मी दोन्हीला इथे आकार देऊन घेते. मी जसं पहिल्या रांगोळीत बोटाने आकार दिला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथे या इयरबड्सने आकार द्यायचा आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला असे 5 मोठे मोठे डॉट्स द्यायचे आहेत आणि त्यालासुद्धा ओढून पाकळ्याप्रमाणे आपण त्याची डिझाईन तयार करणार आहोत. तर सेम आपल्याला दोन्ही साईडने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि पेन्सिलच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने आपल्याला अगोदर मधल्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि नंतर बाहेरच्या साईडने ओढून अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत. सुंदरशी अशी रांगोळी इथे तयार होते. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला अशा पाकळ्या इथे सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि मधल्या वरच्या ज्या छोट्या लाईन होत्या त्या एकमेकांना अशा जॉईंट करायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला निळ्या कलरच्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स द्यायचे आहेत आणि मध्यभागी एक लाल रांगोळीने आपण छोटासा डॉट्स देणार आहोत. आणि इथे मी निळ्याच्या बाजूला पिवळ्या रांगोळीने सुद्धा एक डॉट्स देऊन घेतला आहे आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती सुद्धा एक छोटा छोटा आपल्याला डॉट्स द्यायचा आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे मैत्रिणींनो. नेहमी रांगोळीची तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुद्धा रांगोळी छान छान काढायला येतील. आपल्या दारामध्ये आपण रोज रांगोळी काढतोच, त्यासाठी नवनवीन रांगोळी पाहत राहा आणि नवनवीन रांगोळी तुम्ही सुद्धा शिकत राहा आणि तुमच्या दारामध्ये काढत राहा. अशाच रांगोळी आपण रोज रोज शिकायच्या आहेत, काढायच्या आहेत. तर इथे बघा, मी एक बांगडीच्या सहाय्याने इथे रांगोळी काढते. इथे बांगडी ठेवलेली आहे आणि मध्यंतरी आपण असे डॉट्स देऊन घेत आहोत आणि पेन्सिलच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने अगोदर आतल्या साईडने आपल्याला ओढून घ्यायचे आहे. इथे एक छान प्रकारे फूल तयार होईल आपलं. हे बघा, या पद्धतीने. आणि मध्ये आपण एक लाल रांगोळीने डॉट देऊन घेऊयात. आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. खालच्या आणि वरच्या साईडने अशा 2-2 आपण रेषा ओढून घेऊयात. आणि 3 डॉट्स देऊयात आपण खालच्या रांगोळीवरती आणि वरच्या रांगोळीवरती सुद्धा 2 डॉट्स आपण आतल्या साईडने ओढूयात आणि बाहेरच्या साईडने सुद्धा ओढून अशी पानाची डिझाईन आपण इथे तयार करून घेऊयात. हे बघा, अगदी सोपं आहे. तुम्हालाही सहज काढता येईल ही रांगोळी किंवा अशा प्रकारच्या रांगोळी तुम्ही पाहून सहजच काढू शकाल. तर हे बघा, इथे पानाचा आकार देऊन झालेला आहे. तर यावरती आपण एक लाल लाल रांगोळीने छोटे छोटे डॉट्स देऊयात आणि बाकीच्यावरती पिवळ्या रांगोळीने देऊयात छोटे छोटे डॉट्स. आणि ज्या लाईन काढल्या होत्या त्यासुद्धा साईडला आपण असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या? अगदी सोप्या पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर जरूर रिप्लाय करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.